हर हर महादेव, सांब सदाशिव. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. आम्ही आलो सकाळी सकाळी परडे वैजनाथला. मग तिथे आम्ही TPS कॉलनीमध्ये थांबलो. तिथे भैया असतो. तिथे मस्त फ्रेश झालो आणि निघालो महाराजांच्या दर्शनासाठी. सर्वात प्रथम आम्ही आलो रेल्वे स्टेशनला. आम्हाला उद्या जायचं होतं, तर आम्हाला तिकीट काढून घ्यायचं होतं तात्काळ मध्ये. सकाळी आम्ही लवकरच आलेलो, तरी 10:30 पावणे 11 वाजले असतील. इथे पहा किती सुंदर दृश्य झालेलं आहे. ते वातावरण पावसाचं होतं, ढगाळ झालेलं होतं खूप, आणि इतके सुंदर आभाळ झाले होते की खूपच मस्त. नंतर आम्ही गेलो तिकीट काउंटरवरती. गर्दी तर इतकी होती की नुसते भांडणं होत होते तिथे, कारण दिवाळी आता संपत आली होती आणि सगळ्यांनाच परतीची घाई झालेली होती. इतके भांडणं की बस. तात्काळ मध्ये जो तिथे फॉर्म भरलेला असतो, म्हणजे नंबरची जी लिस्ट असते, ते चक्क त्यांनी तिथे ती बदलली होती, फाडून टाकली होती. कसे बसे आम्ही तिथे नंबर लावला आणि आम्ही तिकीट घेतलं. फायनली आम्हाला तिकीट भेटलं. नंतर आम्ही आलो पुढे मंदिराच्या ठिकाणी. पहा, बाहेरूनच इतकं मस्त आणि प्रसन्न वाटत होतं की एकदम मनाला असं शांत. तर नंतर आम्ही गेलो दर्शन घेण्यासाठी परळी वैजनाथ मंदिराच्या तिथे आम्ही मग पहिले सर्वात प्रथम चप्पल स्टँडला चप्पल ठेवली आणि नंतर आतमध्ये गेलो. आतमध्ये रविवार त्या दिवशी होता सोमवार, आणि सोमवार असल्या कारणाने मंदिरात जास्त गर्दी होती आणि सुट्टी पण असल्या कारणाने जास्त संख्या होती. भाविकांची गर्दी खूप होती. इतकी गर्दी की आम्हाला तरीही 1.5 तास लागला दर्शन घेण्यासाठी. परत आम्ही गेलो आतमध्ये. आतमध्ये हे जरी असं रिकामं दिसत असलं तरी आतमध्ये एकदम गच्च भाविक भरलेले होते. तिथे कसं तरी गेलो. इथे पहा मुलांची मस्ती, मुलांचं खेळणं काही संपलं नव्हतं. तिथेही त्यांना खेळायचं होतं, पण पुढे गर्दीत त्यांना प्रॉब्लेम नको म्हणून मी काही त्यांना पुढे जाऊ देत नव्हते. पण मुलं शेवटी मुलंच असणार. त्यांना कोणत्याही आनंदात, कोणत्याही सिच्युएशन मध्ये ते आनंद हे घेतातच. नंतर आम्ही पुढे निघालो. यशची पहा कशी लुडबुड चालू आहे. ते यशचं म्हणणं की माझा फोटो घे, माझा ही व्हिडिओ घे, कारण त्याला आता बऱ्यापैकी समजत आहे आणि त्यालाही असं वाटतं की मलाही फेमस व्हायचं आहे. हे पहा, आम्ही आलो मंदिराच्या गाभाऱ्यात. पहा, गाभारा नाही म्हणता येणार, पण मंदिराच्या आत आम्ही एंट्री केली. हे पहा नंदी महाराज. आणि यशला इथून आतमध्ये जायचं होतं आणि मध्ये मस्ती करायची होती, पण त्याला काही जाता येत नव्हतं आणि वरतून काही मी सोडत नव्हती, कारण आतमध्ये तो काही व्यवस्थित राहणार नव्हता, गोंधळ करणार होता. हे पहा, इतकं सुंदर मंदिर आहे की मनाला एकदम प्रसन्न करून देणार, एकदम असं शांत.
ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। बोलो। आई मला हर्षूची खूप आठवण येतीये। हर्षू नाही आहे ना पण इथे। हो, पाठीमागच्या वेळेस आपण इथे आलो होतो हर्षू सोबत, आपण ते हर्षू